या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। राणा, तुला ते तुकादाचं कळलं का काय? काय? अरे त्याने ह्यावेळी टमाटो लावलं होतं, बरं यावर्षी टमाटोला भावच नाही। डोक्यात राग धरून अख्ख्या वावरात नांगर फिरून टाकलं होतं त्यानं। शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही हे रोजच झालंय, त्याला मी काय करू? अरे त्या अंजलीच्या विरोधात आपण वातावरण तापूया की आपल्याच मेहनतीच्या पिकावर असं कोण नांगरून टाकते होय? काय जाऊतो गुंडून नांगरलं, इलाजच नव्हता दुसरा। अहो पण म्हणून हे असं खचून जाण्यातही काही अर्थ नाहीये। अहो शेतकऱ्याच्या मेहनतीलाच काय अर्थ उरला नाही, त्याला काय करणार? नाही असं नाहीये, यावर काहीतरी उपाय असणारच ना। आपल्या गावातले तुकाराम दादा आहेत ना, त्यांनी यावेळेला शेतात टोमॅटो लावला, पण यावेळी टोमॅटोला काहीच भाव आला नाही म्हणून रागारागात त्यांनी त्यांचं अख्खं शेतच नांगरून टाकलं। आता हा प्रॉब्लेम फक्त तुकाराम दादांचा नाहीये, गावातल्या सगळ्या छोट्या शेतकऱ्यांचा। मी कोल्हापुरातल्या शेती विभागातल्या ऑफिसात फोन करतो, तू तिथल्या तज्ञांना जाऊन भेट। बाहेरच्या देशात आणि आपल्या देशात सुद्धा शेतीचे असे वेगवेगळे प्रयोग होतात, आपण फार मागे आहोत। आपण पण असं प्रगत तंत्रज्ञान आणलं पाहिजे। म्हणजे लई महाग असणार, आपल्याला परवडेल, पण इतर शेतकऱ्यांना परवडेल का? त्यासाठीच तर मार्गदर्शन घ्यायला जायचंय आपण। मी कलेक्टिव्ह फार्मिंग बद्दल वाचलं होतं। चालेल, हा उपाय पण चांगला आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पीक घेतलं तर उत्तमच आहे। या कलेक्टिव्ह फार्मिंगच्या नादाला लागून बरोबर उचलला नाही तर मला काय हे मान्य नाही, पण मी का माझी जमीन देऊ शकत नाही। काय झालं? अरे मळ्यात आबूसने डुकरांना डुशी मारली। हा थोडक्यात निभावले बघ। मला तर वाटते रानात धाडच पडले बघ त्यांची। तरी मी आपण तुम्हाला सांगत होतो रस्त्या बाहेर पडू नका म्हणून। अरे एक नाही ज्यादा आहे ती। राणादा माझ्या बी मळ्यात एक डुकार दिसलं। बरे बघा, तुम्ही घाबरू नका, आपण उद्या सकाळच्याला बघू काय करायचं ते। जरा जपून, लय बेकार जाते, राखणीला माणसं वाढवा। मीच तुमच्या अडीअडचणीला उभं राहणार आहे एवढं लक्षात ठेवा। आता संघर्ष पॅनेलची काडीपिटीच रानडुकराची होळी पेटवणार। अरे उठा उठा, आता बार काढलाच पाहिजे, नाहीतर वर्षभराची मेहनत जायची शेतकऱ्याची। पण ते शिकार करणं म्हणजे जरा राणादा, आता आपण काय हाऊस म्हणून करतोय वे? सगळ्यांची पिकं वाचवाय झाली तर आपल्याला बार काढायलाच लागणार। बापू उडवू देत की बार, आचारसंहितेत गावली तर बरंच आहे की। मी येणार। तू येऊन काय करणार आहेस तिथं? मला बघायचंय। लाडू, एवढं सोपं नसतंय। बंदूक घेऊन बसायला लागते तासन तास, आणि अंगावर आलं की नाही की नियम धरून मारायचं। अहो तुम्ही शिकार नाही करू शकत, बंदी आहे त्याला। राणा भाऊजी आणि समधी माणसं गावच्या भल्याचा विचार करायला। तुम्ही आता उगा सरपंच म्हणण्याआधी असलं काय निर्णय घेणं काय बरोबर नाही। आपण बंदुकीचं नाही, आपण वावड्याचं बार काढायचं, त्या सुरजाला नुसता डिवचायचा। आचारसंहितेत असा अडकितो की नाही तुम्ही बघाच नसतं। आमच्या खात्याच्या नियमानुसार जर असा उपद्रव होत असेल आणि त्याला काही पर्याय नसेल तर रितसर कारवाई करून वन खात्याचे कर्मचारी आणि शिकारी पाठवतो। शिकार करायचीच असेल तर वन खात्याकडनं माणसं पाठवता येतात, पण सध्या त्यांचे सगळे अधिकारी सुट्टीवर गेलेत। आता 1-2 दिवस तरी लागतील असं म्हणतात, ते येईतोवर आपण काहीच नाही करू शकत। ते बघा डुक्कर, त्याला मी पकडूनच राहणार। तुम्हाला जेवढा धक्का बसलाय ना तेवढाच मलाही बसलाय, पण तुम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काही करू नये एवढंच वाटतंय मला। गावात फुल प्लॅनिंग चालू आहे, ते पप्प्या बी फुल तयारीत आहे, काही ना काही डाव साधणारच बघ। पप्प्या या सगळ्या प्रकरणात राजकीय फायदा उठवणारच, आणि ते नका असलं का नाही तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे। बंदूक कुठे? आपण सगळी शिकारीला निघालोय, वरातीला नाही। तवा सगळं प्लॅनिंग प्रमाणेच व्हायला पाहिजे। बंदूक कुठे असेल की आतमध्ये? जाऊ बाई, अहो आम्ही सांगायलोय ना, आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय, विश्वास ठेवा जरा आमच्यावर। एवढं सांगूनही का ऐकत नाही कुणी? नाही, मी राणाजींना हे नाही करू देणार। राणाजी, अहो कुणी पकडलं तुम्हाला तर अटक होऊ शकते। आचारसंहितेचा नियम मोडताय तुम्ही।
अहो पण रानडुकर नाही मारलं तर काय होईल माहितीये का? फार तर फार तुमच्या सगळ्यांचं नुकसान होईल. त्या नुकसानाची भरपाई करता येईल. पण आता तुमच्यासाठी जर का यांनी रानडुक्कर मारलं ना तर माझा नवरा आणि दीर दोघही तुरुंगात जातील. हे माहितीये का तुम्हाला? समजा गाव एकीकडे आणि ह्या एकीकडे आहेत. समधीकडे तुमचे कायदे नियम चालत नसतात. नाही म्हटलं तरी तुम्ही चुकले असं बघा या टायमाला. अंजली, तुझी समजून सांगण्यात काहीतरी चूक झालेली असणार. अगं तू लोकांचे प्रश्न नीट सोडवले तर लोक तुझ्या पाठीशी उभे राहणार. हे बघा साहेब, इथून पुढे काय बी अडचण आली तर ती तुम्हीच सोडवा. अंजली वहिनींना अजून काय एवढं कळत नाही व राजकारणातलं. अंजली त्या गावच्या विरोधात गेल्या आणि गाव अंजलीच्या विरोधात आहे. हा, समद गाव पेटलंय तवा आपण राजकीय खेळी पलटवायचा गोल्डन चान्स आलाय. शेतकऱ्यांच्या विरोधात जर काय झालं तर माझी साथ तुम्हाला असणार नाही हे पक्क आहे. अंजली ताई, ते प्रचाराच्या नादात लई कामं राहिल्यात बघा माझी. गावकऱ्यांचा राग मी समजू शकते, पण तुम्ही अंजली ताई अहो तसं नाही. मला मळ्याला जायला उशीर होतोय, निघतो मी. चला हरिता त्या. अहो आई, माझ्याकडून तुम्ही नकळतपणे दुखावला गेलात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत मी या निवडणुकीतून माघार घेत आहे. आपली विश्वासू सौ अंजली रणविजय गायकवाड. गावातल्या माणसांचं किती नुकसान झालंय माहितीये ना? आज ना उद्या उपाशी मारायचीच येळ येणार आहे, आणि ते पण जाऊबाईंच्या हटवादीपणामुळं. आजवरच्या प्रवासात मला तुम्हा सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं. त्याबद्दल आभार आणि माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफ करावे ही विनंती. सरपंच पदाच्या निवडणुकीमधून माझी बिनशर्त माघार. आपली विश्वासू सौ अंजली रणविजय गायकवाड. सूरज भाऊजींनी नवीन बिझनेस चालू केलाय हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या पोर्टलद्वारे आपला माल थेट घराघरात पोहोचवणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. अंजली लय मोठं काम केलं, सगळ्या गावाचा मालिकला. जे मला माहिती होतं, जे माझ्या डोक्यात आलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही ते ऐकलं आणि तुम्हाला ते पटलं ते जास्त महत्वाचं. अंजली वहिनींचा, अंजली वहिनींचा, अंजली वहिनींचा. उद्या गावात महाचर्चा आहे, बरोबर? तिथं जाऊन आपण सगळी उनी दुनी काढूया की. हे सगळं आपण सहजासहजी सोडायचं नाही. त्या अंजलीला पाडायचं म्हणजे पाडायचं. किती बी काय बी झालं तरी हिंमत हरायची नाही. चांगुलपणात कायम जिंकत असतो हे तू दावून दिलेलं आहे. आता तू निवडून येणार आणि सरपंच होणार हे फिक्स आहे. आम्ही जिंकू दिलं तर नव, एवढ्या सहजासहजी सोडणार नाही आम्ही निवडणूक. वहिनी साहेब, अहो तुमचं काय ना आमचं काय, पण एकट्याच्या बळावर सत्ता मिळवता येत नाही. आणि जर मिळवायची असेल तर युतीशिवाय पर्याय नाही. तेव्हा तुम्हीच ठरवा, सत्ता पाहिजे का नग. नाही, सत्ता पाहिजे की पाहिजेच. पाहिजे नव, मग युती तोडू नका. दोघांनी बी लढलं पाहिजे. पण कसं करायचं बापू, कसं लढायचं? आज संध्याकाळपासून प्रचार बी करता येणार नाहीये, मग काय करणार? अगं तायडे, खरा प्रचार आचारसंहितेच्या शेवटीच करायचा असतोय म्हणजे लक्षात राहतोय. आणि हे बघ, हे 48 तास ठरवतात खुर्चीवर कोण बसणार. हा, मग काय करायचं? काय तायडे, तू पैसे तयार ठेव. अगं पैशानं आपण मतं विकत घेऊ की. हे बघ, ती अंजली असेल किती बी हुशार, काय बी डोकं असेल तिला, पण पैशा पुढे कुणाचं काय बी चालत नाही. बाकी काय लागो न लागो, गरीब जनतेला पैसे तेवढं लागतात. तू पैसे तयार ठेव.
पैसे वाटले की काम सोपं होते. ठीक आहे, पैशाचं करू आम्ही काय तर. पण मागच्या टायमाला साड्या वाटताना जसं झालं तसं अजिबात नाही व्हायला पाहिजे. नाही 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 नाही, तू कुठं पिक्चर मध्ये येऊच नकोस की. आम्ही वाटतो की पैसे. आम्ही तुला कशाला देऊ पैसे? लई छान आहे सर. अगं तायडे, तुझ्या वार्डातनं तू एकटी उभी आहेस. तू निवडून येणार हे फिक्स आहे. पण अंजलीला जर पाडायचं असेल तरी तर मला लय मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि एकदा का अंजली पडली की संघर्ष पॅनेलचाच सरपंच होणार. हे बघू की आपण. म्हणजे सुरेखाला बाजूला करू आणि तुला सरपंच करू की. आणि नंतर ना तू आम्हाला ती फसवलंस तर ठीक आहे, तुझे पैसे घे आणि तूच वाढ गावात. मला काय करायचंय? आणि अडक कुठेतरी जाऊन. जमणार आहे का तुला? ते जमणार आहे काय? काय हे बघ, आपली युती आहे तेव्हा मी तुला नाही फसवणार. आणि कसं आहे माहितीये काय, माझ्याशिवाय काही पर्याय नाही तुला. ठीक आहे, विचार करू आम्ही. काय शेवटी मी तुला बहीण मानले. मी तुला जिंकून देणारच. तू तेवढं पैशाचं बघ. पैसे पाठव. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या जय किसान पॅनलच्या सगळ्या खबरा माझ्यापर्यंत पोहोचव. ठीक आहे, येऊ आम्ही. वय वय ये. हे बघ, लवकरात लवकर पैशाची जुळणा कर. हे 48 तास लय महत्वाचे आहेत. पप्या गावातल्या लोकांनी पैसे वाटणार आणि ते पैसे वहिनी त्याला देणार. त्यांना जे योग्य वाटतंय ते त्या करतायत ना. मग आपण आपल्याला जे योग्य वाटतंय तेच करायचं. आपण जाऊबाईंना नियम तोडण्यापासून रोखूया. पैसे तयार आहेत, कधी कुठं कसं पाठवायचं ते सांग. पाठवू कुणाकडनं तरी. पण हे बघ, ज्याच्यावर संशय येणार नाही अशा कुणाकडनं तर पाठवू, नाहीतर अडकलं जायचो. ही बॅग आहे ना व, तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं काय. त्याला कुणाला बी हात लावून घ्यायचा नाही. आणि कोणाला तर मला लगेच हाक मार. जा बस. काका, गजा पाटील आणि ह्या घराचा काही संबंध आहे का? कारण हे नाव ऐकल्यानंतरच आईसाहेबांना चक्कर आली. ईशा, तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाही. असं का बोलताय सर? हे काय ईशा? किल्ली साबण लागलाय किल्लीवर. मी नाही असं काय केलेलं सर. सांग ना ईशा. जावई बापू थांबा. अष्टप्रधान मंडळात सुद्धा चांगलीच माणसं घ्या म्हणावं. तुम्ही म्हणताय तोच विषय सुरू आहे डोक्यात. म्हणजे सध्या दादासाहेब या विचारात आहेत तर. पण वहिनीसा, त्या कटकारस्थान्यांना अष्टप्रधान मंडळात घेऊच नका म्हणावं. उगाच विषाची परीक्षा कशासाठी? परंतु राणीसाहेब, कधी कधी विषातही औषधाची मात्रा असतेच ना. जर अनाजी पंतांचा स्वराज्यासाठी उपयोग होणार असेल तर तो करून घ्यावा असं वाटतं आम्हाला. झाल्या शिक्षेनं अवहेलनेनं पंत सुधारले असतील. पण तशी खात्री आहे तुम्हाला? अभिरामा, डोळे उघड रे, डोळे उघड बाबा. अभिरामा, मुने वेळाचा तुमका काय सांगू वया? त्याका पाठवलंच की द्या. एकदा माणूस आतमध्ये गेला का जिता परत येणार नाही. आहे ये चांगली असा. आता सरिता आपल्यात घेतला की वाडू पोकरू ये नाही लागाचो. थोडेच दिवस केले. आता माहिती ना तुला, इतकं छान सगळं मॅनेज करतो आपण. आता थोडेच दिवसांचा प्रश्न आहे ना, म्हणजे मग सगळं ओके होईल. आणि मग 300 करोड आपले आणि मग आपण फॉरेनला. ये बेबी. तीच करतोस ना मला सुनबाई म्हणून? मी नाही म्हटलं सुन. सुनबाई, मला भेटायला ये. मला बोलायचंय. मी नेहमीच्या कॅफे जवळ वाट पाहत. नक्कीच सौमित्रचा मेसेज असणार. काल काहीतरी बिनसलं होतं दोघांच्या मध्ये. चुकलंच माझं. मी काल सौमित्राला सगळं सरळ सरळ सांगायला हवं होतं. आता तो खरं काय ते कळेपर्यंत हे असंच वागा. आता एवढं सगळं चांगलं चाललंय,
आणि अजिंक्य नेमकं जाणार पुढच्या आठवड्यात. त्यांनी नाही जायला पाहिजे, म्हणजे ते इथंच थांबले तर बरं होईल, नाही का शीतल? नाही, कशाला? अगं जसं तू आई होणार आहेस तसं ते बी बाप होणार ना. मी काय म्हणते, आता शीतलीने एवढी गोड बातमी सांगितली आणि आता तुम्ही इथं नसणार, तुम्ही इथंच थांबलं तर नाही चालणार का हो? ऍक्च्युली आम्ही पण अगोदर पत्रिकाचं जरा बघत होतो, तर पत्रिका दोघेच? हो आम्ही बघितलं, कारण जशी पत्रिका कुठे 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 बघत होता? आम्ही ऑनलाईनच्या याच्यावरती म्हणून आम्ही प्रयत्न पण केला थोडा अल्टर करायचा. पण मग ते गुणांचं काय केलं जुळवायचं ते पुढे? गुण त्यांचे बाबा हो बोलले, मग सगळ्यांचं होच आहे. बाबांनी हो म्हटल्यावर गुण जुळले.